नमस्कार बांधकाम कामगार सर्वांना नमस्कार। बघा, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 32 प्रकल्पाच्या योजनेचा लाभ या बांधकाम कामगारांना दिला जातो। या योजनेत भांड्याचा सेट, पेटी, कामगारांच्या मुलांना लग्नासाठी खर्च तसेच इतर भरपूर योजना या बांधकाम कामगारांना मिळतात। आता या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी नोंदणी करणे गरजेचे आहे। म्हणजे कोणताही आपल्याला योजनेचा फॉर्म भरायचा असेल किंवा कुठल्याही याच्यामध्ये आपल्याला फॉर्म सबमिट करायचा असेल तर त्यासाठी सर्वात पहिली स्टेप आहे म्हणजे ते नोंदणी करायची। तर सर्वात पहिले आपल्याला बांधकाम कामगार या योजनेअंतर्गत म्हणजे तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला सरकारच्या मार्फत भांड्याचा सेट, पेटी आणि तुमच्या मुलांना लग्नासाठी खर्च व इतर भरपूर योजना आहेत ते मिळणार आहेत। त्यासाठी आता नोंदणी करायची आहे। तर ते कशी नोंदणी करायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पाहणार आहोत। फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तो आपण समोर आता पाहणार आहोत। बघा, आता नोंदणी व पात्रता निकष बघा। पॉईंट नंबर 1 आहे 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार असायला पाहिजे। म्हणजे या योजनेसाठी जर तुम्ही फॉर्म भरतात तर तुमचे वय 18 ते 60 वर्ष असायला पाहिजे। पॉईंट नंबर 2 आहे मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे। म्हणजे बघा, मागील जे 12 महिने आहेत त्या 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त म्हणजे सरासरी धरून घ्या 3-3.5 महिने तुम्ही जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले असं आहे। हा 2 पात्रता निकष पूर्ण आहे। त्याच्यानंतर बघूया की आवश्यक कागदपत्रे म्हणजे काय काय लागणार आहेत। बघा, वयाबाबतचा पुरावा म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र कोणतेही एक पाहिजे। म्हणजे हे सर्व आहेत त्यांच्यापैकी कोणतेही एक पाहिजे। त्याच्यानंतर पॉईंट नंबर 2 मागील वर्षात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, मालक, ग्रामसेवक, मनपाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र यापैकी एक। म्हणजे बघा, मागील वर्षामध्ये 90 दिवस किंवा मागील वर्षात 90 किंवा अधिक दिवस काम केलेले प्रमाणपत्र पाहिजे। ते ग्रामसेवक, मालक त्यांचे सुद्धा असले तरी चालते। त्याच्यानंतर बघा, रहिवासी पुरावा त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड, राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मागील महिन्याचे वीज बिल, ग्रामपंचायतचा दाखला कोणताही म्हणजे यापैकी एक पाहिजे। त्याच्यानंतर बघा, फोटो ID पुरावा म्हणजे फोटोसाठी तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदान कार्ड यापैकी कोणताही एक। त्याच्यानंतर पॉईंट नंबर बघा, बँक पासबुकची झेरॉक्स म्हणजे बँक पासबुकची झेरॉक्स पाहिजे। त्याच्यानंतर पासपोर्ट आकारातील 3 रंगीत फोटो म्हणजे पासपोर्ट आकारातील तुमचे 3 रंगीत फोटो आहेत ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा, आता नोंदणीकरिता फी बघा, नोंदणीकरिता फी फक्त 25 रुपये आहे एकदाच। त्याच्यानंतर व मासिक वर्गणी 1 रुपये व त्याच्यानंतर 1 रुपये प्रमाणे 5 वर्षाकरिता 60 रुपये जमा करणे तुम्हाला आवश्यक राहील। त्याच्यानंतर बघा, आता बांधकाम कामगार योजना ऑनलाईन अर्ज बघा कसा करायचा। बांधकाम कामगार योजनेची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अधिकृत पोर्टल mahabocw.in वर जा। त्यानंतर बांधकाम कामगार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा। त्याच्यानंतर तुम्ही तुमचं नोंदणी करून घ्या। त्याच्यानंतर बघा, आता ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी करायची आहे त्यांचा आधार नंबर आणि चालू मोबाईल नंबर भरून प्रोसेड टू फॉर्म या बटनावर क्लिक करा। त्याच्यानंतर बघा, अर्जामध्ये तुम्हाला वैयक्तिक तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे। आधार कार्डनुसार तुमचा ॲड्रेस, पत्ता टाकायचा आहे। त्याच्यानंतर कौटुंबिक माहिती जे विचारतील तिथं ते संपूर्ण टाकायचे आहे। त्याच्यानंतर कामकाजाची माहिती भरून आणि आवश्यक जे दस्तावेज असतील जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो असे जे आवश्यक दस्तावेज असून ते अपलोड करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे। ही माहिती संपूर्ण भरल्यानंतर तुमचा जो फॉर्म राहील तो यशस्वीरित्या म्हणजे अपलोड होऊन जाईल। त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे तुम्हाला ज्या योजना ज्या असतील सरकारच्या ज्या योजना असतील जसं की आपण पहिले बघितलं की एक पेटी भेटणार आहे त्यामध्ये तुम्हाला भांडी आणि लग्नाकरिता कामगारांच्या मुलांना पैसे मिळणार आहेत। हे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर केलेली आहे। तुम्हाला एक विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या बांधकाम कामगार मित्रांना शेअर करा। धन्यवाद।
तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन जी.आर, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.